नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज रविवारी शिवसेना भवनात वचननामा जाहीर केला आहे। शिवसेना, मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या शिवशक्ती वचननामा त्यांनी जाहीर केला आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यावर आसूड फिरवलं। तर उद्धव ठाकरे यांनी उद्योजक गौतम अदानी यांचा उल्लेख करत भाजपवर पुन्हा निशाणा साधला। त्यांनी मराठी हिंदू महापौराच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले। कोरोना काळात उत्तर प्रदेशात प्रेत वाहत होती, ती हिंदू होती का मुस्लिम हे फडणवीसांनी सांगावा। त्यांना आमची कामे तर अडवू तर द्या, त्यांचे ढोंगे बाहेर पडेल। मुख्यमंत्री असताना मराठी रंगभूमीचे दालन करणार होतो, त्यांनी रद्द केलं आणि बिल्डरच्या घशात घातलं। वरळी डेअरीचं जवळ कामगारांचा पुनर्वसन करून तिथे पर्यटन केंद्र करणार होतो, ते त्यांनी रद्द केलं। मराठी भाषा भवन डिपिंग ग्राउंडही रद्द केलं, असा आसूड उद्धव ठाकरे यांनी ओढला। त्याचवेळी भाजपचा महापौर झाला तर मुंबईचं अफगाणिस्तान होईल, असा खळबळजनक दावाही उद्धव ठाकरेंनी केला। लाडक्या बहिणीप्रमाणे उद्धव ठाकरे हे सुद्धा मुंबईत नवीन योजना राबवणार आहेत। महिलांना कामही देणार आणि त्यांना 1,500 रुपयांनाही देणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले। मनमोहन सिंग यांनी मुंबईत आर्थिक केंद्र केलं, त्यांचं मुंबईवरचं प्रेम होतं, पण भाजपचं सरकार आल्यावर त्यांनी ते उचलून गुजरातला दिलं, असा आरोपही त्यांनी केला। तर मुंबईला नवीन आर्थिक केंद्र उभारणार असल्याचा दावाही त्यांनी केला। कोर्टात जाऊन काय होणार आहे, विश्वास ठेवायचा तरी कुणावर? निवडणूक आयोगावर दम असेल तर त्यांनी निवडणूक रद्द करावी। आरो होते त्यांचे फोन रेकॉर्ड काढा, ही रेकॉर्ड CCTV फुटेजसारखं डिलीट केलं का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला। 3 लाख कोटीचा घोटाळा या खोका सरकारने केला आहे। भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही, आम्ही मराठी आहोत, हिंदूच आहोत। संयुक्त महाराष्ट्रापासून लढा दिला गेला तेव्हा भाजप आणि जनसंघ कुठे होता? ते कधी मराठी माणूस आहे हिंदूच्या बाजूने उभे राहिले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला। तर सर्वच मुद्दे त्यांच पत्रकार परिषद विचारायचे का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जाहीरनामा कितपत निवडणूक जिंकण्यासाठी योग्य असेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजून जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब